मागणे ते आम्हा नाही ओ कुणासी, मागणे ते आम्हा नाही ओ कुणासी, आठवावे संतासी हेची खरे। पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती, पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती, घडावी संगती तयासीच। सावता म्हणे करी कृपा नारायणा, सावता म्हणे करी कृपा नारायणा, देव तोची जाणा असेल मग। पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती, घडावी संगती तयासीच। पांडुरंगा करो प्रथम पांडुरंग करो प्रथम नमन, हो सारे चरण संत दिया, हो सारे चरण संत दिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताजी, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अजं रुक्मिणी प्राण संजीवनंदं, अजं रुक्मिणी प्राण संजीवनंदं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयं, प्रसन्नं प्रपन्नात्यहं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। वचनायिका कमलापती, वचनायिका कमलापती, माझी रंकाची विनंदी, कर जोडितो कधी काळी, आपण असावे जवळी। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुधमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीसंताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत। मौल्यं बद्ध जटां शुभलक छटां, अच्छिनाम संकटां मक्पटां, मध्यस्थ गोदाकटां, सीता सन्निकटां, सवलक्षुमटमटांग, वामांग उनटो जनटां, देवीं भजे टोमेटां। विठल 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 मागणे ते आम्हा नाही ओ कुणासी, मागणे ते आम्हा नाही ओ कुणासी, आठवावे संतासी हेची खरे। पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती, घडावी संगती तयासीच। प्रस्तुत प्राप्तस्थळी आई जगदंबेच्या तुम्हा संत सज्जनांच्या, संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणकमलावरती वाण्यासाठी घेतलेला अभंग हा त्यांच्याच मुखकमलामधून निघालेला संत सज्जनो 3 चरणाचा अतिशय गोड अभंग आहे। विठ्ठल 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 या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अपेक्षित आहे। तो असा की संत सज्जनो, सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी 16 अर्थात समाधी सोहळा साजरा करतो। या समाधी सोहळ्याचा जर विचार केला तर हा समाधी सोहळा 729व्या क्रमांकाचा आहे। तुम्ही म्हणणार महाराज ही तारीख कशी शोधली? याचं उत्तर सरळ आहे की माझे संत शिरोमणी सावता महाराजांचा जो समाधी काल झालेला आहे तो सेके 1217 मध्ये, किंवा आपल्या भाषेमध्ये इसवी सन 1295 मध्ये। शकामध्ये आणि इसवी सन मध्ये फरक कितीचा राहतो? 78 वर्षाचा। शकामध्ये जर 78 वर्ष मिळवले तर इसवी सन येतं, आणि जर इसवी सनच काढता नाही आलं तर मग शक समजायला जरा कठीण जातं। कारण कॅलेंडरवरती किंवा आपल्या दररोज दैनिक व्यवहारामध्ये इसवी सन वापरलं जातं। कॅलेंडरवर लिहिलेलं असतं शके 1946,
मग 1946 वाजा 1217 केलं तर संत सज्जनो माझ्या सावता महाराजांचं आयुष्य निघतं. किती आयुष्य संत शिरोमणी सावता महाराजांना आहे याचं उत्तर आहे 45 वर्षाचं आयुष्य संत शिरोमणी सावता महाराजांना मिळालेलं आहे. आणि या 45 वर्षाच्या आयुष्यामध्ये संत शिरोमणी सावता महाराजांनी देवाकडे कधीही मुख केलं नाही. मुख शेतीकडे केलं आणि भगवंताला मात्र पंढरपूरचं मुख सोडून आरणला यावं लागलं. एवढं सामर्थ्य माझ्या संत शिरोमणी सावता महाराजांनी 45 वर्षाच्या वयामध्ये कमवलं. विठ्ठल तसा जर विचार आपण केला तर संत शिरोमणी सावता महाराज काय आरणचे नाहीत. मूळ सावता महाराजांचं गाव जर आपण पाहिलं तर सांगली मिरज जवळ आवसे नावाचं त्यांचं गाव आहे. आणि या आवसे गावामध्ये देऊमाळी नावाचं त्यांचं कुल आणि परंपरा अशा प्रकारची आहे. त्या देऊमाळ्याला ही 2 मुलं होती. एकाचं नाव डोंगर होतं, दुसऱ्याचं नाव परशु होतं. त्या काळामध्ये त्या गावामध्ये दरोडा पडला, लुटलं गेलं ते गाव. आणि त्याच्यामध्ये देऊमाळ्याच्या हातून हा डोंगर नावाचा मुलगा निसटला. तो काय परत सापडला नाहीच. मग परशु नावाचा एकच मुलगा घेऊन देऊमाळी आवसे गाव सोडून निघाले. कुठे जावं म्हणून पंढरपूरचा रस्ता धरला. पहिलीच वारकरी संप्रदायाची शिक्षा दीक्षा आहे. भगवंताचं नामचिंतन करावं आणि भगवंताच्या नामचिंतनाबरोबर दर मुक्काम करीत करीत पंढरपूरकडे जावं. संत सज्जनो येता येता रस्त्यामध्ये आरण नावाचं गाव लागलं. आणि त्या गावामध्ये देऊमाळ्याला अशी इच्छा निर्माण झाली की आपण याच गावात जर आता कायमचं वास्तव्य केलं तर काय हरकत आहे. कारण नियम असा आहे शास्त्राचा. शास्त्र असं म्हणतं की महात्मे पुण्यवान भूमीमध्ये थांबत असतात. शास्त्राचा नियम काय असा आहे, महात्मे हे पुण्यमान भूमीमध्ये थांबत असतात. मग दुसरे कुठे थांबत असतात, ते धाब्यावर थांबत असतात. विठ्ठल विठ्ठल कारण पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळ आणि पवित्र देश असल्याशिवाय महात्मे तयारही होत नाही आणि तयार झालेले महात्मे थांबतही नाही महाराज. म्हणून अरण गावामध्ये देऊमाळ्याला असं वाटलं की आपण इथे राहावं. आपला लहानसा मुलगा परशु बरोबर घेऊन देऊमाळी अरणमध्ये राहिले, अर्थात गावाच्या बाहेर. मिळेल ते काम अशा प्रकारचं करायचं आणि स्वतःच्याच हाताने भाकरी तयार करून दोघा बापलेकांनी खायच्या. बराचसा काळ गेला. परशु हळूहळू मोठे व्हायला लागले. गावातल्या लोकांना या दोघा बापलेकाचं प्रेम आणि प्रामाणिकपणाने केलेले कष्ट माहीत झाले. हळूहळू देऊमाळ्याने काही आपल्या जवळ पैसे गोळा केले. त्या गावामध्ये 3 एकर जमीन घेतली. त्या 3 एकर जमिनीची आता बागायती जमीन केली, अर्थात विहीर खांदली. संत सज्जनो परशु मोठा झाला, बापाला मदत करू लागला. आणि परशुला असं वाटलं की आपण आता पांडुरंगाची उपासना करायची आणि पांडुरंगाची उपासना करण्यासाठी आपल्या बापाने सांगितलेला मार्ग पत्करायचा. परशु वडिलांना म्हणायचे, बाबा लोक पंढरपूरला जातात, मलाही जावं असं वाटतं. देऊमाळी सांगायचे, परशु देव पंढरपूरला थोडाच आहे. देव तर कर्मामध्ये आहे. ज्या कर्माला धर्म लागतो ना, त्या धर्माला कर्म लागतं. जर नुसता धर्म ठेवला आणि कर्म केलं नाही तर धर्म बुडला जातो, हे लक्षात ठेव. देऊमाळ्याचे उद्गार आहेत तेव्हाचे महाराज.
आणि हेच उद्गार हळूहळू पुढे आले. परशूंनी हे मान्य केलं. आता पंढरपूरचं परत नाव नाही घेतलं. रात्रंदिवस शेतामध्ये राबावं, मिळालेलं काय जे असेल ते बाजारामध्ये विकावं आणि वडिलांच्या हातामध्ये सर्व पैसा द्या. संत सज्जन हो, आता मात्र देवमाळ्याला एक चिंता सतावू लागली की परशू मोठा झालेला आहे, याचं आपण लग्न केलं पाहिजे. आणि म्हणून परशूला विचारलं, का रे बाळा, आता तू बाळ नाही राहिला, बाळासाहेब झालास. मला असं वाटतं की तुझे 2 हाताचे काय करावे, 4 हात करावे. म्हणजे तुमचे 2चे 4 झाले आणि मला 6वे 2 हात पाहायला भेटले की मी जीव सोडायला मोकळा. म्हणून परशूचं लग्न करायचं ठरलं. गावातीलच एक मुलगी आणि परशूला चालून अशा प्रकारची आली. कष्ट करणार आहे, 3 एकर जमीन आहे, पांडुरंगाचा भक्त आहे, आपल्या गावातला नसला तरी माळी जातीचा आहे, म्हणून माळी जातीची मुलगी द्यायला हरकत नाही. म्हणून नांगिता नावाच्या मुलीबरोबर परशूंचा विवाह झाला. विवाहानंतर काही काळामध्येच परशूंनी आणि शेतामध्ये आंबे लावले होते. परशूंनी आपल्या नांगिता नावाच्या धर्मपतीला सांगितले, बघ, आपल्या या गावामध्ये कोणी नाही, आपल्याला जर आणि गुण्या गोविंदाने नांदायचं असेल तर आपल्या दोघांचं उत्तर एक आलं पाहिजे. परशूंनी उदाहरण दिलं, ऐक नांगिता, पाय 2 असतात बाई, पण वाट एक असते. ओठ 2 असतात पण शब्द एकच असतो. तसं तू आणि मी 2 आहेत पण संसार दोघाचा आहे. त्यामुळे आपण खूप गोडी गुलाबीने संसार करूया. दोघा पती पत्नीचा विचार झाला आणि संत सज्जनो गोड संसाराला प्रारंभ झाला. आंबे हळूहळू मोठे झाले होते, बहरले होते, पार आला होता. आता आंब्याला कैऱ्याही लागल्या होत्या. आणि अशा वेळेस परशूने मोठ्या आनंदाने आपल्या धर्मपत्नीला येऊन सांगितलं, का अगं, आपल्या मळ्यामध्ये तू बऱ्याच दिवसापासून आली नाही. आपल्या आंब्याला बहर आला तरी तू आली नाही, कैऱ्या आल्या तरी तू आलं नाही. आता आंबा पाडाला लागायची वेळ झाली. आणि नांगिता गालातल्या गालात हसली, परशूंचे चरण पण पकडले आणि नतमस्तक होऊन हसायला लागल्याबरोबर परशूंनी विचारलं, का ग, हसण्यासारखं काय झालं? ते म्हणले, मळ्यात आंब्याला पाड लागले आणि आपलाही संसार आता पाडाला लागला. परशूला भाषा समजली आणि संत सज्जन हो, हळूहळू नांगितेचे दिवस भरत आले. गर्भसंस्कार करत असताना नांगिता आणि परशू दोघंही संध्याकाळी हरिपाठ करायचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ करायचे. हरिपाठ करता करता संत सज्जनो गर्भावर संस्कार झाले. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, या मंत्राचा जप करायचा. नांगिता झोपेपर्यंत पांडुरंगाचं चिंतन करायचे. उठल्यापासून तर झोपेपर्यंत आणि झोपेतही नांगिताचं चिंतन चालू राहायचं. परिणाम व्हायचा तोच झाला. संत सज्जनो, असा भक्त पोटी जन्माला आला की ज्या भक्ताने 45 वर्षाच्या आयुष्यामध्ये भगवंताला विटेवरून उतरलं आणि अरंगावला यायला भाग पाडलं, असा गोड भक्त आणि नांगितीच्या पोटी जन्माला आला सके 1172ला. संत सज्जन हो, 3 वाजायची वेळ आहे. नांगितेला कळून चुकलं की आता मी बाळंतन होणार आहे. पांडुरंगा समोर गेली, पांडुरंगाला हात जोडले, पांडुरंगा, माझा पती फार परमार्थिक आहे, माझ्या पोटी असं बाळ जन्माला घाल ती त्याचा 3ही लोकात झेंडा लागला पाहिजे, असं बाळ जन्माला घाल. नाही तरी पांडुरंगा मला निपुत्रिक ठेवलंच तरी चालेल. अशा पवित्र वारकऱ्याच्या घरात मी आणि सून म्हणून आले तर देताना मी असा भक्त म्हणून देईल, तेव्हाच्या घराण्याची सून होईल. अन्यथा सून होण्याचा मला काहीही आणि आवश्यकता वाटत नाही.
पांडुरंगाच्या मस्तकावरलं फूल खाली पडलं आणि नांगीतेने विचार केला की मला नक्कीच हरिभक्त परायण जन्माला येणार. 4:30चा टाईम आहे. गावात काकडा सुरू झालेला आहे आणि संत सज्जन हो आषाढीच्या दिंडिया मागं परतलेल्या आहेत. आणि अशा काळामध्ये नांगीतेच्या पोटी एक रत्न जन्माला आलं. त्यांचंच नाव संत शिरोमणी सावता महाराज आहे. संत सज्जनो जन्माला आल्यापासून सावता महाराज बोबड्या बोलाने सुद्धा पांडुरंग हली वासुदेव हली, पांडुरंग हली वासुदेव हली म्हणायचे. पुढे थोडेसे मोठे झाले. आपल्या वडिलाबरोबर शेतामध्ये दारे धरायचं काम करू लागले, भाकरी घेऊन जायचं काम करू लागले, शेळ्या ओढू लागले, गाई ओढू लागले, गोठा सांभाळू लागले, चारा आणू लागले, घरातले कामं करू लागले. आणि वडिलांना सांगितलं, दादा आता तुमचं वय झालं, तुम्ही विश्रांती घ्या. आता मोठ सुद्धा कोण हाकणार? मीच हाकणार. आणि आता मोठ हाकायला सुरुवात केली. आणि संत शिरोमणी सावता महाराजांच्या मुखला कमलामधलं नामचिंतन थांबत नाही. मोठेवर असताना सुद्धा संत शिरोमणी सावता महाराज अभंग रचना करू लागले. सावता महाराज म्हणतात, माझा पांडुरंग इथे नाहीये, ना पंढरपूरला आहे, नसतात नाही, ना मंदिरात नाही, नाही देवाऱ्यात आहे. मग माझा पांडुरंग कुठे आहे? दाऱ्या धरणाऱ्या मुलाने विचारलं, महाराज तुम्ही पांडुरंगाचे उपासक आहात, पांडुरंगाची भक्ती करता, पण पांडुरंगाकडे कधीच गेले नाही, मग तुमचा पांडुरंग आहे कुठे? अरे म्हटले इथेच आहे ना मळ्यात. तुला नाही दिसला? बघ बघ बघ, तो कांदा बघ, मुळा बघ, भाजी बघ. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी माझी. कांदा मुळा भाजी, भाजी भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. सावता महाराजांच्या मुखकमलामधून सहज उद्गार निघाले, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथंबरी, बावघा झाला माझा हरी. माझा हरी पंढरपूरला नाही, इथंच कांदा झाला, इथंच लसूण झाला, इथंच मिरची झालाय. महाराजांचा अभंग आणि महाराजांचा अनुभव दिसायला लागला. महाराज जसा जसा अनुभव वाढत गेला तसतसं महाराजांच्या मुखकमलामधून एक 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 अभंग बाहेर पडायला लागले. एक दिवसाचा प्रसंग आहे. गावामध्ये दिंडी आली की सावता महाराजांचं नाव लोकांनी सांगायचं आहे, महाराज तुम्हाला दिंडीची व्यवस्था करायची. मग सावता महाराजाकडे जा, तिथं होईल व्यवस्था. आणि बऱ्याच गावात अशी पद्धत राहते, श्रीमंताच्या दारात जरी वारकरी गेला तरी तो श्रीमंत सांगतो, महाराज तुम्हाला जेवायची खायची व्यवस्था हा असं वाटतं का? म्हणले हा. मग अमक्या अमक्याच्या घरी जा म्हणले, त्या महाराजाच्या घरी, हा तिथं होईल तुमची व्यवस्था. हीच पद्धत तेव्हापासून आतापर्यंत चालत आहे. संत सज्जन हो, या नियमाप्रमाणे लोक म्हणायचे की महाराज तुम्ही सावता महाराजांच्याकडे दिंडी घेऊन जा. सावता महाराज संत सज्जन हो, दिंडीला जीव घालण्यासाठी लहान वय आहे, आई थकलेली आहे, वडील थकलेले आहेत, तरी सुद्धा आईला मदत करायची, भाकरी करू लागायचे. वारकरीणीला सांगायचे तुम्ही भाकरी करू लागा, आमटी भाकरीचा नैवेद्य सगळ्याला खाऊ घालायचे. दिंडीला जाणाऱ्या बऱ्याच महाराजांना माहीत झालं की सावता महाराजाकडे दिलेली दिंडी उपाशी नाही राहा, म्हणजे सरळ जात होत्या त्याही दिंड्या वळायला सुरुवात झाली. आता मात्र सावता महाराजांची पंचायत झाली. पांडुरंगाला आराधना केली. पांडुरंगा अरे 3 एकर जमिनीमध्ये काय काय पिकू आणि वारकऱ्याला काय काय घालू, पण काळजी करू नको, तू कोण आहे मला माहित आहे, तू लक्ष्मीकांत आहे आणि लक्ष्मीकांत असल्यामुळे मी तुझा भक्त आहे, मी घाबरणार नाही, कितीही वारकरी जेवायला येऊ द्या.
एक दिवसाचा प्रसंग आहे. संत सज्जन हो, वारकऱ्याची दिंडी आली, अर्थात फडकऱ्याची दिंडी आली. आणि फडकऱ्याने विचारलं, महाराज तुमच्या गळ्यात माळ आहे का? महाराज म्हणले, माळ नाही बुवा. म्हणले, मग बिगर माळ करायच्या घरी आम्ही खात नसतो. ते म्हणले, बिगर माळ करायच्या घरचं तुम्ही खात नाही तर माळ घाला, काय अडचण आहे. मग माळ घालण्यासाठी महाराजांनी माळ आणली, फडकऱ्याच्या हातात दिली. फडकरी म्हणला, महाराज माझी ताकद नाही तुम्हाला माळ घालायची. काय झालं? म्हणले, तुम्हाला फार मोठे गुरु लागणार आहेत. मी आपला वारकरी माणूस आहे, मी माळ घालीत नाही. म्हणले, माळ जपत असतो. तुम्हाला जपायला माळ देऊ का? म्हणले, जपायला नको, मला माळ घाला म्हणजे तुम्ही जेवण करणार. वाद विकोपाला गेला. सावता महाराज म्हटले, तुम्ही बिगर माळ करायच्या हातचं खात नाही आणि मलाही माळ घालीत नाही, याचा अर्थ काय? त्यावेळेस सावता महाराज म्हटले, ऐका, तुम्ही जर मला माळ घालत नसाल तर माझा भगवान मला माळ घालील. आणि मग सावता महाराजांनी भगवंताच्या हातात माळ दिली, मूर्ती समोर ठेवली आणि स्वतःच्या गळ्यात घातली. संत सज्जन हो, माळकरी झाले सावता महाराज. म्हणले, आता जेवायला काय हरकत आहे? म्हणले, आता काहीच अडचण. पंक्ती बसल्या महाराज. आणि संध्याकाळी फडकऱ्याने विचार केला. म्हणले, महाराज आमची पद्धत अशी आहे की भोजन केलं की कीर्तन करावं लागतं. आता तुम्ही माळकरी झाले, आम्हाला असं समजलं की तुम्ही बरेच अभंग करता, मग एखादं कीर्तन आम्हाला ऐकवाना. ते म्हटले, महाराज तुम्ही म्हटले माळकरी, आता माळकरी झालं, आता कीर्तनकार काय होणार नाही. म्हणले, अडचण काय? अहो म्हटले, त्याशी पाहुणिया ग्रंथ करावे कीर्तन. आम्ही काही ग्रंथ पाहिले नाही, मग कीर्तन कसं करावं सांगा बरं तुम्ही. म्हणले, महाराज तुम्ही कीर्तन कराच म्हणजे आमचं जीवन जे आहे ते यथार्थ अशा प्रकारचं होईल. महाराजांनी सांगितलं, तुम्हा वारकऱ्यांची जर इच्छा असेल तर मी कीर्तन करायला तयार आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला प्रारंभ अशा प्रकारचा झाला. आणि संत शिरोमणी सावता महाराज पहिलं कीर्तन एकादशीला केलं. अतिशय कीर्तन गोड झालं. वारकरी खुश झाले, टाळकरी माळकरी श्रोते सज्जन खुश झाले. आणि आज म्हणायला लागले की खऱ्या अर्थाने सावता महाराज संत आहेत. कारण यांच्या मुखकमलामधून निघालेला शब्द आमच्या हृदय कमलापर्यंत जाऊन अशा प्रकारचा पोहोचला. याचाच अर्थ असा आहे की सावता महाराजाकडे काहीतरी विशेष अशा प्रकारचा आहे. म्हणून गावातली मंडळी म्हणले, महाराज आता दर एकादशील खरीच जाणं, तुमची प्रॅक्टिस होईल आणि आम्हाला बुवा आणायची गरज पडणार नाही आणि पाकिटही द्यायची गरज पडणार नाही. म्हणून संत सज्जन हो, आता सुरुवात झाली कीर्तनाची. विठ्ठल विठ्ठल दर एकादशीला कीर्तन लोक हळूहळू म्हटले, महाराज मग एका एकादशीला करताना दुसरी कशाला शिल्लक ठेवता. म्हणून वद्यवारीलाही कीर्तन आणि शुद्धवारीलाही कीर्तन अशा स्वरूपाने हा सुख सोहळा साजरा अशा प्रकारचा झालेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. संत सज्जन हो, सर्वच आईसाहेब ताईसाहेब सर्वच आलेले आहेत. तर चिंतन या स्वरूपाचं आपण पाहतो. संत शिरोमणी सावता महाराजांची आपली 729वी पुण्यतिथी सोहळा आहे आणि त्यानिमित्ताने ही
आणि कीर्तनरूपी सेवा आहे. म्हणून पहिल्यांदा अभंगावर येण्यापूर्वी सावता महाराजाचं थोडंसं चरित्र सांगावं या अंतकरणातल्या उद्देशाने आपण थोडंसं चरित्र अशा प्रकारचं पाहण्याचा प्रयत्न करतो. मला तर असं समजलं की सावता महाराजांच्या 14 अध्यायाचं चरित्र आणि आत्तापर्यंत झाला 14वा दिवस होता, अर्थात चरित्राची सांगता होते. म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा विस्तृत चरित्र पाहिलेलं आहे. मी मात्र त्याचा 1/4 करून टाकलं. म्हणजे सारांश स्वरूपाने तुमच्या समोर ते चरित्र मांडण्याचा मी प्रयत्न केला. संत सज्जनो, सावता महाराज आता कीर्तनकार झाले आणि कीर्तनकार झाल्यामुळे सर्व लोक सावता महाराजाला हरिभक्तीपरायण असं संबोधू लागले. संत सज्जनो, या स्वरूपाने सावता महाराजांची कीर्ती वाढत गेली आणि आता मात्र परशुला सुद्धा असं वाटायला लागलं आपला मुलगा धार्मिक आहे, संत आहे, सज्जन आहे, वारकरी आहे, माळकरी आहे, पण एक गोष्ट संसारातली मात्र बाकी आहे, ते वडिलांचं कर्तव्य मात्र माझ्याकडून काय झालं नाही, पूर्ण नाही झाला. म्हणून परशुने सांगितलं, सावता मला असं वाटतं तू माझी आज्ञा मोडणार नाही. काय दादा काय म्हणायचं आहे? म्हणले मला एवढंच म्हणायचं आहे की तुझे सुद्धा 2 हाताचे काय झाले पाहिजे, 4 हात झाले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तेव्हा सावता महाराजांनी पहिल्यांदा नकार दिला, पण वडिलांची आज्ञा म्हणून. आणि गावामधीलच शेजारी भेंडी नावाचं गाव आहे आणि त्या भेंडी नावाच्या गावामध्ये असणारी जनाबाई हिच्याबरोबर सावता महाराजाचा विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर संत सज्जनो थोड्या दिवसामध्ये सावता महाराजांनी आपल्या धर्मपत्नीला उपदेश करायला सुरुवात केली की हे पतिव्रते, ही माझी तू पत्नी झालीशी गोष्ट खरी आहे, पण मला काय आवडत असेल ते पहिल्यांदा ऐकून घे. कारण शास्त्र असं सांगतं लग्न झाल्यानंतर पत्नीने पतीच्या मतानुसार वागायचं, स्वतःच्या मताने वागायचं नाही असं शास्त्र आहे. मी बोलत नाही माऊलींची होई काय पतीची मता अनुसरोनी पतिव्रता, पतीच्या मतानुसार वागावं. तिनं सांगितलं सांगा काय करायचंय? म्हणले दुसरं काही नाही करायचंय, तुला एवढाच उपदेश करतो की तू भगवान पांडुरंगाचं चिंतन कर, स्वयंपाक करीत जा. ते म्हणले इतकं सोपं आहे भगवान पांडुरंगाचं चिंतन करताना स्वयंपाक करायचा? ते म्हटले इथंच परमार्थाची सुरुवात आहे. कारण जसं आपण अन्न खाऊ तशी आपली काय तयार होत असते, बुद्धी तयार होत असते. गीताशास्त्र असं वर्णन करतं की काय खावं, कसं खावं, किती खावं, कोणाचं खावं, खाल्ल्याने काय होतं आणि त्याचा परिणाम काय आपल्यावर होतं. असे अनेक खाणाराचे 3 प्रकार पडलेले आहेत, राजसी आहार, तामसी आहार आणि सात्विक आहार. बाकीचं चिंतन करत नाही, पण सात्विक आहाराचं सेवन करावं. आयुसत्व, बलारोग्य, सुख, प्रीती, विवर्धन, रस्या, स्निग्धा, स्थिरारुध्या आहार सात्विक प्रिया. सात्विक आहार म्हणजे काय? आयुष्य वाढवणं, आयुसत्व, सत्वगुण वाढवणं, आयुसत्व, बल वाढवणारा, आरोग्य वाढवणारा, रसयुक्त, स्निग्ध अशा प्रकारचा आहार असला त्याला काय म्हणते महाराज? सात्विक आहार म्हणणार. राजसी आहार त्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये सगळी गडबडच राहते, नाही का? कट्टवम्ल लवणा तूक्ष्ण तीक्ष्ण रूक्ष विदायिना आहारा राजस श्रेष्ठा दुःख शोकामय प्रदाहा. कट्टवम्ल लवणा तूक्ष्ण याच्यामध्ये 4 शब्द आले. कट म्हणजे खडखडा वाजणारं, त्याच्यात भाजलेल्या हरभऱ्यापासून तर तळलेल्या कुरडईपर्यंत सगळे पदार्थ येतात. म्हणून साधू जेवायला आले की सांगतात मला साधं जेवण करा बरं का, भाजी भाकरी खाईन मी. भाजी भाकरी खाईन म्हणलं का आपण समजायचं खरा साधू आहे. काही भजे बिजे करा म्हटलं का आपण समजायचं घोटाळा आहे. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज
आहाराचं चिंतन आपण केलं. कटबल लबना तुक्ष्ण तुक्ष वृक्ष विदायिना आहारा जाजस श्रेष्ठा दुःख शोकामय प्रदा. आणि तिसरा आहार आहे यात यामंगतर संभूती परिशितंचेत उच्छिष्ट भोजनम तामस प्रियम. असे 3 आहार आहेत. म्हणून सावता महाराजांनी सांगितलं, हे बघ जना, तू मला पांडुरंगाचं चिंतन करत असताना आहाराचं सेवन करता येईल असा आहार बनव. म्हणजे भाकरी करताना, भाजी करताना पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. तुम्हाला वाटतं ना सर्व घर सुखात राहिलं पाहिजे, तुम्हाला वाटतं ना असा नवरा मोठीत राहिला पाहिजे, तर त्याच्यासाठी सात्विक आहार करायचा महाराज. त्याच्यासाठी अंगारा नाही आणायचा, धुपारा नाही आणायचा, चहात नाही टाकायचं, भाजीत नाही टाकायचं, कशात टाकाटाकी न करता तुम्हाला सगळ्यात सोपा पर्याय कोणता असेल, सात्विक आहार घाला. सगळं घर सुखाने नांदल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जे येईल ते म्हणा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ते म्हणा. तुम्हाला जो देव आवडेल ते म्हणा. परंतु म्हणता म्हणता स्वयंपाक तयार करा, शुद्ध सात्विक स्वयंपाक तयार होईल. सावता महाराजांनी सांगितलं एवढीच अपेक्षा आहे. आणि माझ्या जनाईने ते पूर्ण केलं महाराज. सावता महाराजांना सात्विक स्वयंपाक खालू घातला. त्याचा परिणाम असा झाला की सावता महाराजांचा परमार्थ बहरू लागला. किती बहरावा, किती बहरावा. महाराज गावात, परिसरात, पैठणमध्ये सर्व क्षेत्रावरती सावता महाराजांचं चिंतन सुरू झालं. आणि मग गावातील 2 माणसाला हे काही सहन झालं. त्याच्यातलं एक जातीवंत माळी होता आणि दुसरा संत सज्जनो स्वामी होता. जातीवंत माळी होता तोही सावता महाराजांचा काय करायला लागला, विरोध करायला लागला. आणि स्वामी विरोध करायला लागले. भगवंताने त्यांना दोघालाही शिक्षा दिली. दोघांचंही पोट दुखायला लागलं. सावता महाराज जडीबुट्टीचं ज्ञान होतं, त्यांनी हा झाडपाला दिला, दोघंचं पोट राहिलं. ओंकार स्वामी जास्त टरटर करीत होता, त्याचं पोरगचं दुखायला लागलं, तापच उतराना. शेवटी सावता महाराजांनी त्यालाही काही जडीबुट्टी उघडून दिली, तोही नीट झाला. पण महाराज माळ्याने माळ्याच्या अभंग नाही लिहिले. बरं, माळ्याने माळ्याचे अभंग नाही लिहिले, माळ्याचे अभंग बामणाने पण नाही लिहिले. मग माळ्याचे अभंग लिहिले कोणी? गुरवाने. त्या कासोबा नावाचा गुरु, त्यांनी महाराजांचे अभंग लिहिले. नाही तर महाराजांचे किती अभंग झाले असते. आज 45-46 अभंग आपल्या हातामध्ये आहेत. संत सज्जनो, ही गुरवाने केलेली कृपा आहे. संत सावता महाराजांचं असं चरित्र डोमात आलं. आणि एक दिवस नांगू नावाच्या मुलीचा जन्म झाला. आईच पोटाला आली असं म्हणा, कारण नांगी तिची मुलगी नागू. तीही अतिशय वडिलांसारखी धार्मिक. दिंड्या चालल्या की वडिलांना सांगायची. सावता महाराज म्हणजे का हो, सगळे लोक जातात पंढरपूरला, आपण का नाही जात? ते म्हणले आपण कसं जाणार, हे धण्याचं शेत आहे, शेत सोडून आपल्याला धण्याकडे कसं जाता येईल? म्हणले धण्याचं शेत म्हणले आपलं शेत हे पांडुरंगाचं आहे. धनी कुठं राहतो? म्हणले पंढरपूरला. मग काम सोडून धनी रागावणार नाही का? म्हणून पंढरपूरला नाही जायचं, इथंच राहायचं आपल्या शेतामध्ये. नांगूने एक दिवस विचार केला की आपले वडील पंढरपूरला जात नाही, मग आपण जायला काय हरकत आहे? म्हणून वडिलांना विचारलं, मी जाऊ पंढरपूरला? म्हणले जा, पण वारकऱ्या संग जा. पंढरपूरला वारकऱ्या सांगा. मग कधी येते वारकरी? म्हणजे आषाढीच्या टायमाला. मग आषाढीला दिंडी आल्या आणि मग सावता महाराजांची ही कन्या नांगू पंढरपूरला जायला निघाली. पण मनात तिच्या विचार आला, मोकळ्या हाताने देवाकडे कस काय जा? मग न्यावा काय काय आपल्याजवळ. मण्यात गेली पळत पळत, रताळ उकळले, गाजर उकरले, आणखी काही ज्या होत्या भाज्या पाल्या वगैरे, ते मुळा सगळं बांधलं एका फडक्यात आणि वारकऱ्याच्या दिंडीच्या रस्त्याला उभी राहिली. लोक म्हणले हे काय? म्हणले काही नाही, मी पांढरं मला यायचं पंढरपूरला, मला घेऊन जा पंढरपूरला. म्हणले लहान लेकराला म्हाताऱ्या माणसाला नाही येत आम्ही. म्हणले का? म्हणले लहान लेकरं चुकत असते, म्हाताऱ्या माणसं हागत राहते, त्याच्यामुळे दोघाला आम्ही काही घेऊन जात नाही. तू काय येऊ नको, काय घरी? म्हणले इकडं नाही थांबायचं. ती म्हणले मी येणार. ती घुसली दिंडीमध्ये, वारकऱ्याने तिच्या सगळं धरलं दिलं फेकून.
तिलाही लागलं आणि ती सगळं फडक्यातलं सगळं पसरलं. महाराज नागू रडायला लागली. तसंच गोळा केलं. पाठीमागून दुसरी दिंडी आली. त्यांनी विचारलं, का गं पोरी का रडते? म्हणले, मला पंढरपूरला यायचं होतं पण आता नाही यायचं पंढरपूरला. का? म्हणले, वारकरी जर एवढे निभार असतील त्यांच्या संगतीत घेत मारून टाकतील मला नाही यायचं पंढरपूरला. मग एवढी वस्तू पांडुरंगाला भेट द्या. म्हणले, कुठून आणलं? अहो त्याच्याच शेतातलं आहे, धनी आहे आमचा तो, त्या पांडुरंगाला हे नेऊन द्या नेऊन ह्या. आणि वारकरी प्रसन्न झाला. त्याने सांगितलं, जाऊ दे, लहान लेकराचं म्हणणं आहे, पाहिलं काय तर मग सगळंच रताळं काय, गाजरं काय, मुळा काय, भाजी काय, टमाटे काय. म्हणले, हे देवाला? म्हणले, हा हे त्याच्याच मळ्यातलं आहे, त्याला एक दिवस तरी भेटावं म्हणून हे घेऊन जा. म्हणले, पहिल्या वारकऱ्यांनी मूर्त्याचं वाटोळ होईल. म्हणले, त्याला देव नाही दर्शन द्यायचं, देव दर्शनात नाही द्यायचा. म्हणले, माझ्या पांडुरंगाचा नैवेद्य त्यांनी फेकून दिला ना, देव नाही दर्शन द्यायचा. आम्हाला दे? म्हणले, हो तुम्हाला दे. हा, त्या वारकऱ्याने श्रद्धेने घेतलं आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्याने डोळे बंद केले आणि सांगितलं, पांडुरंगा, तुला छोट्याशा मुलीचा निरोप आहे, हे दिलंय, एवढं घे. पांडुरंगाने डोळे उघडले, हात पुढे केले, सगळ्या वस्तू घेतल्या आणि पांडुरंगाने तिथून पाय काढता केला. पंढरपुरावरून भगवान पांडुरंग निघाले. ते थेट आरणला. नांगूच्या वळणावर बसली होती, तिथे येऊन पांडुरंग आले. नागूच्या डोक्यावर हात ठेवला. नागू, मी आलोय बघ माझ्याकडे. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. देवा, मी देवच कधी पाहिला नाही, तू देव आहे म्हणतो म्हणून विश्वास ठेवते, तूच देव आहे ना? म्हणले, अगं मीच देव आहे, पंढरपूरचा तुझ्या शेताचा धनी मीच आहे, तू मला रताळं पाठव. हा, म्हणले, मी रताळं पाठवले. हा, मीच तो देव आहे. हा, नांगूने पाय पकडले भगवंताची आणि भगवंताने नांगूला कडेवर उचलून घेतलं. सावता महाराजांना ही गोष्ट कळाली. सावता महाराज पळतच सुटले आणि नांगूचे पाय पकडले. नांगू म्हणले, बाबा, मी मुलगी आहे तुमची, देव इकडं उभा आहे. सावता महाराज म्हटले, अगं एवढा परमार्थ केला माझा देव स्वप्नात नाही आला आणि तू केवळ एवढ्यावर देवाला पंढरपूरून इथून बोलून घेतलास, म्हणून तू मला देवाचं दर्शन दिलं, म्हणून पहिले पाय मी तुझ्या पडतो. नांगूने सांगितलं, बाबा असं नाही म्हणाले, वळसणीचं पाणी वड्याला कसं जाणार? नाही जाणार. तेव्हा हात जोडले आणि पांडुरंगाकडे मुख केलं. पांडुरंगा, माय बापा, माझ्या लेकीसाठी आलास ना, आता जाऊ नको, इथेच राहा, इथेच राहा. भगवान पांडुरंग म्हणतात, नाही जाणार, जोपर्यंत मला कोणी न्यायला येत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. भगवान पांडुरंग तिथेच आहे. घरी घेऊन आले, शेत दाखवलं, कांदा मुळा भाजीचं शेत भगवंताने पाहिलं आणि आता त्या कांद्या मुळाचा वास येण्याऐवजी उटी शेंदरांचा आणि तुळशीचा गंध त्या शेतामध्ये निघाला. इकडं पंढरपूरला सगळे वारकरी आले, पांडुरंग दिसत नाही, वीट मोकळी आहे. आणि मग ज्ञानराज माऊली कडे नामदेव महाराज गेले आणि नामदेव महाराजांनी सांगितलं, माऊली, अहो पांडुरंग नाही मंदिरामध्ये. सेना महाराज आले, सगळी मंडळी आली, पाहते तर पांडुरंग नाही, कुठे गेला असेल. आणि म्हणून नामदेव महाराज सर्व संतांनी सांगितलं, माऊली तुम्हीच सांगा, तुम्ही योग्यांचे राजे आहात, तुम्ही सांगा मला माऊली कुठं गेला असेल भगवान. भगवंताने डोळे बंद, माऊलीने डोळे बंद केले आणि माऊलीला कळालं भगवान आरणला गेले. म्हणून आता भगवंताला आणल्याशिवाय भगवान येणार नाही. दिंडी निघाली आणि दिंडी निघून सगळी दिंडी ज्ञानोबा तुकाराम करत आरणला आली. आरणला दिंडी आली. सावता महाराजांनी आवाज ऐकला. भगवान पांडुरंग थरथर कापू लागले आणि विचारलं, देवा, तुमच्या अंगाला घाम का आला? तुम्ही थरथर का कापता? सावता, अरे मला न्यायला आले, आता मी काय करू? म्हणलं, लपव रे मला कुठंतरी. सावता महाराज म्हणले, देवा, एवढा मोठा भगवान कुठे लपवता येईल? तुम्हीच सांगा ना. ते म्हटले, मी नाही सांगणार, तू अशा जागेवर मला लपव की कुणालाच पत्ता लागला नाही पाहिजे. सावता महाराजांनी विळा काढला, स्वतःची छाती फाडली आणि सांगितलं, देवा इथे जाऊन बसा. इथे साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता. धन्य ते
धन्य जाते माता धन्य जाती माता धन्य पिता धन्य जाती माता धन्य पिता साठविला दाता साठविला दाता त्रैलोक्याचा धन्य जाते माता धन्य जाता पिता धन्य जाते माता धन्य जाती माता धन्य जाता पिता धन्य जाती माता धन्य जाता पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा संत सज्जन हो दिंडी जवळ आली. नामदेव महाराज म्हणतात माऊली देव दिसत नाही. ते म्हणले देव दिसायच्या जागेवर गेलाच नाही. आता शेतात फिरलात कुठेही फिरलात तर देव तुम्हाला दिसणार नाही. म्हणले मग देव आहे कुठे? सावता महाराजांना विचारा. सावतोबा आमचा देव कुठे आहे? सावता महाराज म्हणतात जिथे असेल तिथं शोधान घेऊन जा. माझं काही म्हणणं नाही. तुम्हाला जिथं सापडन तिथं घेऊन जा. बघितलं महाराज कुठेही सापडत नाही. नामदेव महाराज कंटाळले. माऊली जवळ येऊन बसले. माऊली आता कसं करावं हो? अख्खं आरण पालथं घातलं कुठेही देव दिसत नाही. सावता महाराज म्हणतात सापडला तर घेऊन जा. पण ते देव सापडत नाही. लपून बसला का? ते म्हणले लपून बसवला नाही तोच लपून बसला. कुठं बसला पत्ता सांगा. आता जातो आणि घेऊन येतो. म्हणले जिकडं तुळशीचा गंध आहे तिकड्या बाजूला जा. तुळशीचा गंध सावता महाराजाच्या जवळच यायचा. बाहेर जायचे आणि परत आत यायचे. ते म्हणले इथंच येतो. ते म्हणले माझ्याजवळ दिसतो का देव? म्हणले नाही. मग बाहेर पहा. परत बाहेर जायचे. विहिरीजवळ गेले की पुन्हा गंध बंद व्हायचा. पुन्हा जवळ आले की गंध यायचा. मग सावता महाराज आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहे. आमचा देव आम्हाला देऊन टाका. सावता महाराज म्हटले खरं म्हणजे मला देव द्यायचा नव्हता पण तुम्ही म्हणतात म्हणून देव मी द्यायला तयार आहे. म्हणले पण आम्हाला सांगा ना आम्ही घेऊन जाऊ. म्हणले घेऊन जाणार असेल तर घेऊन जा. मग मात्र ते म्हणले नाही नाही तुम्ही आम्हाला दानात द्या. म्हणले मग देवाला कबूल करा की आषाढी झाल्यावर इथं येत जा म्हणून. देव आतून म्हणले हो 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 येईल. म्हणले आषाढी झाली की येत जाईन इथं. जाऊ द्या ते आता सगळ्या संतांबरोबर मला. आणि मग सावता महाराजाने आपली बंडी बाजूला केली. बंडी बाजूला केली तर पितांबराचा तुकडा बाहेर दिसत होता. ते म्हणले हे तर देवाचा आहे. ओढून पाहिला तर आणखी निघाला. म्हणले महाराज तुम्ही आत कसा घातला? ते म्हणले तुम्हाला बाहेर कसा काढला मग समजा आत कसा घातला. देखा सावता महाराजांनी छाती फाडली आणि भगवंताने बाल रूपामध्ये बाहेर प्रवेश केला. त्यावेळेस सर्व मंडळीने मोठ्याने जय जयकार केला. पुंडली जय जयकार झाला. सगळं आरणगाव जागं झालं. काय झालं सगळे आले पाहतात तर. आणि पंढरपूरचे वारकरी अर्थात नामदेव महाराज, माऊली, निवृत्तीदादा, सोपान काका, मुक्ताबाई, सेना महाराज सगळी मंगळवेड्याची संत मंडळी आरणला आलेली आहे. आणि मग त्या लोकांनी सांगितलं महाराज आले तसे देवात सगट आमच्या गावात एक दिवस मुक्काम करा ना. ते म्हणले मला येऊन 3 दिवस झाले. मी एकादशीलाच निघालो होतो. द्वादशीला माझा प्रवास झाला. त्रयोदशीला मी इथे आलो आणि चतुर्दशीला तुम्ही आले. 4 दिवस मुक्काम झाला. म्हणले देवा तर आम्हाला काय यांना कळला नाही आम्हाला काय कळलं. 1 दिवस थांबा. आणि मग संत सज्जन हो त्या दिवशी भगवान पांडुरंग म्हणतात की नामदेवा तुला वाटत होतं ना की फक्त देव मलाच कळतो. बघ माझ्या सावत्याला किती देव कळतो पंढरपूरमध्ये न येता सुद्धा. म्हणून एक शिक्षा तू भोगायची. म्हणले काय भोगायची देवा आता माय वाटेल काय.
म्हणले तुझा पहिला अहंकार गेला का? म्हणले पक्का गेला, बुडा सगट गेला, मुळा सगट निघून गेला. शिक्षा काय ते सांगा? म्हणले शिक्षा ही आहे की आज तू सावता महाराजांच्या मंदिरामध्ये तूच कीर्तन करायचं, पण पाकिट नाही मागायचं. संत सज्जन हो, सावता महाराजांनी कीर्तन केलं आणि आपलं नामदेव महाराजांनी कीर्तन केलं. सावता महाराजांनी चाल धरली. भगवान पांडुरंगाने स्वतःच्या कानाने सावता महाराजांची स्तुती सुमनांनी केलेली पूजा नामदेव महाराजांची पाहिली. आणि मग सावता महाराज आणि नामदेव महाराज सगळी मंडळी निघाल्यानंतर देवाने विचारलं, सावता सांग तुला काय पाहिजे? त्यावेळेस सावता महाराज म्हणले, देवा अशा संतांची संगत सोडून माझ्या जीवनात काहीही मला मागायचं नाही. अभंगाचं पहिलं चरण. मागणे ते आम्हा नाही हो कोणाची, मागणे ते आम्हा नाही हो कोणाची, मागणे ते आम्हा नाही हो कोणाची, मागणे ते आम्हा नाही हो कोणाची. आठवावे संतांची त्याची खरे, आठवावे संतांची त्याची खरे. पूर्ण भक्त माते भक्ती दाविनी, पूर्ण भक्त माते भक्ती दाविनी. आठवावे संतांची हे खरे, आठवावे संतांची हे खरे. पूर्ण भक्त माते भक्ती दाविनी, पूर्ण भक्त माते भक्ती दाविनी. सावता महाराज म्हणतात, देवा बाकी काही आम्हाला नको, मागणे ते आम्हा नाही हो कुणाशी, कुणालाही आम्हाला काहीही मागायचं नाही आहे. मग काय करणार महाराज? आठवावे संतासी हेची खरे, खरे हेची संतासी आठवावे. आमच्या जीवनात आम्हाला खरं सापडलं. काय खरं आहे महाराज? संतांना आठवावं हे आम्हाला कळालं. आता हे कोणासमोर बोलतात हे लक्षात ठेवा. कोणासमोर बोलतात? देवासमोर बोलतात. देवासमोर बोलून देवाला म्हणतात, देवा तुला आठवावा असं नाही वाटत. कोणाला आठवावं असं वाटतं? संतांना आठवावं असं वाटतंय. आणि हे खरं आहे देवा, खरं मी खरं खरं बोलतोय. तुकाराम महाराजांनी खरं सांगितलं. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. आम्ही हरी प्राप्तीसाठी संतांचे पाय धरावं असं वारकऱ्यांचं चिंतन आहे. ते खरं आहे. म्हणून हेची खरे, तुला खरं खरं सांगतो देवा, आम्हाला दुसरं काही नको. मागणे ते आम्हा नाही हो कुणाशी, दुसरं कुणालाच आम्हाला मागायचं नाही, तुला मागतो फक्त. कारण मागण्यासाठी तू योग्य आहे आणि मागणं आमचं योग्य आहे. बघाचा याचा ताळमेळ. मागायचं असेल तर कोणाला मागावं? मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. कोणाकडे मागावं? पांडुरंगाकडे मागावं. आपण कोणाकडे मागवतो? कोणाकडे मागवतो? एक इडा दे. एका इड्यात हात पसरणारे आपण माणसं आहेत. एक इडा दे, कोणी म्हणतं एक बिडी दे, कोणी म्हणतं काडीच बिडी पिवस्तोर काडीच पेटी दे, कोणी काय 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 मागणं. आपलं मागणं म्हणजे खालचं निकृष्ट दर्जाचं मागणं आहे. पण साधू जे मागतात ना, ते समाजाकडे काही काय मागत नाही. हात पसरी त्याचे दिग्गजेने. समाजापुढे साधू कधी हात पसरत नाही महाराज. मग पसरायचाच असेल हात तर कोणाकडे? देवाकडे.
म्हणून देवा मागण्यासाठी तू योग्य आहे, म्हणून कुणालाही मागणार नाही, तुलाच मागू. आणि दुसरी गोष्ट, आमची मागणी योग्य आहे. का? तर तुला प्राप्त करून घेण्यासाठी दुसरं शास्त्रात कोणतं साधनच नाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. एक पर्याय सांगितला शास्त्राने, पण जरा अवघड आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तुझं फक्त आवड निर्माण होण्यासाठी बहुत सुकृत लागतं, तुला कळण्यासाठी किती सुकृत लागत. म्हणून त्याच्यासाठी संत कृपा होत नाही तोपर्यंत तू भेटत नाही. भेटला तरी कळत नाही, कळला तरी वळत नाही, वळला तरी पचत नाही, आणि पचला तरी अनुभवाला येत नाही. एवढी अवघड गोष्ट तुझ्याकडे आहे. पण संतांनी जर नुसतं कृपादृष्टीने पाहिलं तर तुझ्या चरणावर नेऊन बसवतात. कृपादृष्टीने हाळी आपुले पदी बैसविले, मस्तकी तो जाण ठेविला कर. नुसतं हात मस्तकावर ठेवला रे ठेवला की आम्हाला भगवंता तुझं दर्शन होतं. हेच खरं आहे. आज मला नामदेव महाराजांच्या कीर्तनामुळे समजलं. म्हणून देवा काहीही कुणाकडे मी मागणार नाही, केवळ आठवण करीत राहील. आठवावे संदासी हेची खरे. भगवंताने असं खालीवर पाहिलं. सावता महाराज, सगळे लोक मला मागतात, तुम्ही मागतात मला, पण मला नाही मागत, संतांना मागतात. वेदाचं सुद्धा म्हणणं असंच आहे. संताविन प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही. ग्वाही वेद ऐशी देती, प्राप्ती संताविन नाही. म्हणून संत सज्जन हो, आम्ही देवा तुझ्याकडे तुला नाही मागितलं. कोणाला मागितलं? संतांना मागितलं. का बरं माझ्याकडे मागितलं? तर संत तुलाच कळतात, आम्हाला संत कळत नाहीत. म्हणून तुला माहिती आहे खरे संत कोण आहेत. याच्यासाठी आम्ही तुझ्याकडेच अशा प्रकारची मागणी केलेली आहो. पण तुम्ही संत मागितले, असं संत तुम्हाला काय देतात सांगा बरं. आणि त्या संताकडून तुमची काय अपेक्षा आहे हेही सांगा. अभंगाच्या दुसऱ्याच्या पूर्ण भक्त आमा ते भक्ती गावी. 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 घडावी संगती तयासीच. घडावी संगती तयासीच. पूर्ण भक्त आमा ते भक्ती गावी. पूर्ण भक्त आमा ते भक्ती गावी. घडावी संगती तयासीच. घडावी संगती तयासीच. पूर्ण भक्त आमा ते भक्ती गावी. पूर्ण भक्त आमा ते भक्ती गावी. संत शिरोमणी सावता महाराज म्हणतात, देवा आम्ही भक्तच का मागतो, त्याच्या पाठीमागे आमचा फायदा आहे. काय फायदा आहे महाराज?
पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती. हे पूर्ण असणारे भक्त आम्हाला ती भक्ती काय करतात, दाखवतात. ऐका बरं का महाराज, इथे शब्द गोड आहे. भक्त धावतात असं नाही. कोणते भक्त? पूर्ण भक्त. याचा अर्थ असा की भक्त सुद्धा काही अपूर्ण असले पाहिजे. नाही का? काही भक्त काय असले पाहिजे? अपूर्ण असले पाहिजे. कारण ज्या अर्थी पूर्ण हा शब्द वापरला त्या अर्थी अपूर्ण हा शब्द असला पाहिजे. ऐका बरं का, संतांचे 4 प्रकार पडतात. एक संत नाव लावून घेतात, लोकांनी ठरवलेले संत राहतात. लोकांनी संत केलेले राहते. हे आमचे बाबा, हे आमचे बाबा, हे आमचे बाबा. म्हणले तुमचे बाबा करतात काय? ते म्हणले काही नाही, फक्त पाय पुढं करतात. त्यांना बाबा म्हणलं की आमचे बाबा पाय पुढं करतात. त्यांनी पाय पुढे केले का मी डोकं त्याच्यावर टेकतो. म्हणले पण बाबांनी आतापर्यंत काय केलं? म्हणले फक्त पाय पुढं केले, याच्यापेक्षा पुढं काहीच केलं नाही. हे आमचे बाबा, हे पहिले संत म्हणून लोकांनी मानलेले. दुसरे लोकांनी संत मानलेले म्हणले आमच्या बाबांच्या पायावर डोकं ढुलं का बाबा आम्हाला आशीर्वाद द्या. मग आशीर्वाद दिलं की बाबा म्हणते आम्ही म्हणतो तसं होतं. बाबाने सांगितलं त्या कोपऱ्याला बोर घे, पाणीच लागत हवं. फक्त बाबा म्हणले पाहिजे पाणी लागत हवं. बाबाने आमच्या सांगितलं की तुला मुलगाच होईल तर मुलगाच होतो म्हणले, मुलगी सुद्धा. हे दुसरे बाबा आहेत. तिसरे बाबा असे आहेत की ते म्हणले ते डोक्यावर हात ठेवत नाही, मग ते आमच्या खिशात हात घालते म्हणते. मग काय जे त्यांना लागत ते दिलं की बाबा खुश होतात. असे तिसरे आमचे एक बाबा असतात. आणि संत सज्जन चौथे बाबा राहतात की ते काही मागितलं तरी देत नाही. त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही काना तोना हा नाम स्मरणा वाचून. त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही काना तोना हा नाम स्मरणा वाचून. संत सज्जनो तिची संत ज्यांचा हेत विठ्ठले मग नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचवणे. त्यांच्या दर्शनाला गेले ते म्हणजे मान विठ्ठल विठ्ठल मान, मान विठ्ठल विठ्ठल मान, मान रामकृष्ण हरी मान. हा जरा बसत जाय, जरा चिंतन करीत जाय, ध्यान करीत जाय, देवाचं जप करीत जाय, एकादशी धरीत जाय, सोमवार करीत जाय, वारीला जात जाय, वार करायला जीव घालीत जाय, आई वडिलांची सेवा करीत जाय, पतीच्या मतानुसार वागत जाय. नुसता हार घालून हिंडती कुठा? हे खरे संत राहतात. म्हणून इथे संताचे 2 प्रकार आले, पूर्ण भक्त आणि दुसरे कोण नसेल तर अपूर्ण भक्त. म्हणून सावता महाराज म्हणतात देवा अपूर्ण भक्त मला नको. मग कसे पाहिजे? पूर्ण भक्त का पाहिजे महाराज? भक्ती ते दाविती, आम्हाला भक्तीला लावतात. खरे संत काय करतात? आपल्याला भक्तीला लावतात बरं का, नाही का? आणि खऱ्या संताचं हे कामच असतं. मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संत दे, तेनेची मार्गे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जाण्यासाठी ते आपल्याला मस्त रस्ता तयार करून देतात, जो सुखकारक आहे आणि सोप्यात सोपा अशा प्रकारचा आहे. सोपे वर्मा आम्हा सांगितले संते टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा. सोप्यात सोपं साधन आम्हाला सांगतात. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे, असं सोपं साधन आम्हाला सांगतात ना. ते आम्हाला भक्ती दाविती. भक्तीचे सुद्धा 4 प्रकार आहेत. भक्ती सुद्धा 4 प्रकारची. मी शास्त्रातले नाही सांगत, गुरुदेवांच्या मुखातले सांगतो. एक प्रकारची भक्ती, तसे मुख्य 2च प्रकार, गौणी आणि प्रधान. तर गौणी भक्तीचे परत 3 प्रकार आहेत आणि मुख्य भक्ती 1 आहे. आपल्या भाषेत समजावं म्हणून आपण त्याचा विचार करू.
काही भक्त शेणासारखे राहतात, त्यांना शेणी भक्त म्हणतात. काही भक्त गौरी सारखे राहतात, त्याला गौरी भक्त म्हणतात. काही भक्त पेट्रोल सारखे राहतात, त्यांना पेट्रोल भक्त म्हणतात. आणि काही भक्त कापरासारखे राहतात, त्यांना कापूर भक्त म्हणतात. तुम्ही म्हणले महाराज हे ज्ञानेश्वरीत नाही, गाथ्यात नाही, कुठं काही नाही. हे कुठून आणलं? हे माथ्यातून आणलं. पण माझ्या माथ्यातलं नाही हेही सांगतो. गुरुदेवाने भक्ती प्रकार समजून सांगत असताना या 4 प्रकाराने आम्हाला समजून सांगितलं. पहिला भक्तीचा प्रकार कोणता असेल तर शेणी भक्ती. शेणी भक्ती कशाला म्हणायचं? ती शेण ज्या जाळात टाकलं ते शेण पेटत का जाळीच होतो? शेण जाळात टाकलं तर शेण पेटत का जाळीच होतो? जाळीच होतो. तसे काही भक्त असे राहतात ज्या गुरुच्या जवळ जातात ते तो सुधरत नाहीत नाही, पण गुरुला बिघडिल्याशिवाय राहत. हे शेणी भक्त राहतात. हे शेणी भक्त राहतात. मग लोक म्हणतात बाबाने असं वागावं का? अरे पण ते आता हे शेणी भक्त भेटले त्यांना म्हणते काय करीन विचार. दुसऱ्या प्रकारचा भक्त राहतो त्याला गौरी भक्ती म्हणतात. गौरी भक्ती पेटत नाही अशी नाही, पण जाळ कमी आणि धूर जादा. जाळ कमी राहतो आणि धूर जादा राहतो. तसे काही भक्त भक्ती कमी करतात आणि बोभाटात जास्त करतात. बोभाटात जास्त करतात. मी आमच्या गुरुचा शिष्य आणि मला असं येतं आणि मला तसं येतं आणि माझ्यासारखं कोणी गात नाही, माझ्यासारखं कोणी वाजित नाही, माझ्यासारखं कोणी कीर्तन करीत नाही, माझ्यासारखं कोणालाच काही येत नाही. का? याच्यासारखं होणंच कोणाला शक्य नाही, इतका धोपतो हा. ऐका, म्हणून दुसरा प्रकार आहे भक्तीचा, त्याला म्हणायचं गौरी भक्ती. तिसऱ्या प्रकारची भक्ती तिला पेट्रोल भक्ती म्हणायचं. का? तर ते पेट्रोल जसं पेटीला का भडका करतं, पण त्याच्यात काही शिजत नाही, काही येत नाही, काही नुसता भडका होतो आणि परत विजून जातो. त्यांना विचारलं काय झालं? म्हणलं नुसता जाळ झाला, नुसता जाळ झाला. तसे काही भक्त असे असतात की त्यांच्या गुरुला कोणी नाव ठेवलं का त्यांचा जाळ होतो. त्यांना विचारलं असं का झालं? ते म्हणजे बाकी काही म्हणा, आमच्या गुरुच नाव नाही घ्यायचं, आमच्या गुरुच नाव नाही घ्यायचं. ते किंवा देवाचं म्हणा, काय म्हणा, असा जाळ होता त्यांना. त्यांना काय म्हणायचं? पेट्रोल भक्त म्हणायचं. आणि चौथा भक्त जो आहे तो कापुरी भक्त आहे, ज्याचा उल्लेख ज्ञानराज माऊलींनी केलेला आहे की तो भक्त माग काही शिल्लक ठेवत नाही, पुढं काही शिल्लक ठेवत नाही, आपलं आपल्यापाशीच ठेवतो, नवे नवे तो ठाईच समाप्त होतो. असा भक्त हरिपाठात वर्णन केले. कापुराच्या वाती उजळल्या समाप्ती झाली जायची, समाप्ती झाली जायची, समाप्ती झाली. वाती उजळल्या समाप्ती झाली जायची, समाप्ती झाली संत सज्जन हो, ज्ञानराज माऊलीने या भक्ताचं वर्णन केलं. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसे. कापुराचा भक्त कसा राहतो? तर संत सज्जन हो, अगोदर सुगंध देतो, पेटवल्यानंतर सुगंध देतो. त्याच्या ज्योतीमध्ये जर भगवंताचं दर्शन घेतलं तर साक्षात्कार होतो, आणि संपल्यानंतर आपलं काहीच उचलायला शिल्लक होत नाही, तो भक्त राहतो. म्हणून अशा भक्ताला माझे सावता महाराज म्हणतात पूर्ण भक्त आम्हा. ते म्हणजे कोणती? अशा प्रकारची भक्ती दाविती. मग आमची एकच अपेक्षा आहे, घडावी संगती तयासीच देवा. तुझ्याकडे आम्ही एवढंच म्हणतो की असे संत आम्हाला भेटावेत, त्यांची संगत घडावी आणि त्यांचीच घडावी, दुसऱ्याची कोणाची संगत घडू नये, एवढीच आमची अपेक्षा आहे देवा. आणि त्यावेळेस सावता महाराजांच्या समोर भगवान पांडुरंगाने वरद हस्त वर केला, आणि वरद हस्त वर केल्याबरोबर सावता महाराज म्हणायला लागले, देवा हे नारायणा माझ्यावर कृपा करा आणि असेच भक्त आम्हाला भेटवा. अभंगाचं शेवटचं सावता माने कृपा करी नारायण, सावता माने कृपा करी नारायण, सावता कृपा करी नारायण,
दर्शनामध्ये माझे संत शिरोमणी सावता महाराज म्हणतात, देवा आम्हाला जर द्यायचं असेल तर असं दे. सावता म्हणे कृपा करी नारायणा, देव तोची जाणा असे मग. आम्हाला आता देव आणि संत वेगळे पाहायची गरज नाही. देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आता आम्हाला देव आणि संत वेगळे नाही दिसणार. सावता म्हणे कृपा करी नारायणा, देव तोची जाणा असे मग. कसे पाहिजे पूर्ण भक्त, आम्हा ते भक्ती दाविती घडावी संगती तयाचीच. महाराज आतापर्यंत आम्हाला समजलं की सावता महाराजांनी संत मागितले, पूर्ण भक्त मागितले, भक्ती सांगणारे मागितले, संगत मागितले, आठवण करावं असं मागितलं. आणि देवाकडे मागणी देव आणि संत वेगळी न करता एकच केली. पण आमचा एक प्रश्न अजून बाकी शिल्लक आहे. तो प्रश्न कोणता आहे की सावता महाराजांनी ज्यांना पूर्ण भक्त म्हटले ते भक्त कोण आहेत तेवढे आम्हाला सांगा. कोणते भक्त पूर्ण आहेत ते सांगा, म्हणजे आम्हाला त्यांची आठवण करता येईल, आम्हाला त्यांची संगत करता येईल, आम्हाला आणि अशा प्रकारचं ते भक्ती दाखवतील आणि आम्ही त्यांना पूर्ण भक्त म्हणू. असे भक्त कोण आहेत ते आम्हाला सांगा. तीन राजाने हाची धंदा, तीन राजाने हाची धंदा, तीन राजाने हाची धंदा, तीन राजाने हाची धंदा. आज गोविंदाचे पवार, गोविंदाचे पवार, तीन राजाने हाची धंदा, तीन राजाने हाची धंदा. गोविंदाचे पवार, गोविंदाचे पवार, तीन राजाने हाची धंदा, तीन राजाने हाची धंदा. लक्षण सांगितलं. कोण पूर्ण भक्त आहेत? दिनरजनी हाची धंदा. काय धंदा? गोविंदाचे पोवाडे. कायम भगवंताचं चिंतन करत राहतात, कायम भगवंताचं गुणगान करत राहतात, त्यांना आम्ही संत म्हणतो. म्हणले महाराज पण कोण कायम गुणगान करतं? कोणाचा धंदा भगवंताचं नामचिंतन करणं आहे? एवढं सांगा. लक्षणं सांगण्यापेक्षा आम्हाला त्यांचं नाव सांगा, म्हणजे आम्ही डायरेक्ट त्यांना भेटायला जाऊ. असे वारकरी संप्रदायामध्ये पुष्कळ संत आहेत. पण वारकरी संप्रदायाने मान्य केलेल्या संतांची मांदी अडी खूप मोठी आहे. जयाने घातली मुक्तीची मेळवली मांदी वैष्णवांची. असे पुष्कळ वैष्णव आहेत, पुष्कळ संत आहे. कोणाकोणाला कुठं कुठं शोधा, त्यांचं नाव नाही माहीत, गाव नाही माहीत, पत्ता नाही माहीत. तुम्ही काहीतरी खूण सांगा, नाहीतरी नाव तरी सांगा, म्हणजे आम्हाला त्यांना पूर्ण भक्त म्हणता येईल. आता मी एवढे नाव काही तुम्हाला सांगू शकत नाही, पण एक पहिलं नाव सांगतो आणि एक शेवटचं नाव सांगतो. मधले तुम्ही समजून घ्या. म्हणले महाराज सांगा, पहिलं का होईना सांगा, शेवटचं का होईना सांगा, मधले आम्ही नंतर समजून घेऊ, त्याची काही अडचण नाही. पण सांगा तर खरी, मग ऐका तर खरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली. संत सज्जन हो, कीर्तन रूपी सेवा संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरण कमलावर आपण समर्पित केली.
सावता महाराज चेडे यांनी हा सर्व उपक्रम घडवून आणलेला आहे. अन्नदान आहे, भजन आहे आणि भोजन आहे. बऱ्याच वेळा काय होतं, भजन राहतं पण भोजन राहत नाही. मग भजन असलं आणि भोजन नसलं की लोक भजनाला कमी येतात, आणि नुसतं भोजन असलं आणि भजन नसलं तर मग लोक भोजनाला भरपूर येतात, भजनालाच येत नाही. म्हणजे सकाळची पंगत झाली तर संध्याकाळी माणसं पाहावं लागतात का आहेत का कीर्तनाला कोणी, येता का? ते म्हणले काय येता का, दुपारचंच जिरलं नाही काय येता नाही का. त्याच्यामुळे आता अगोदर भजन आणि नंतर काय भोजन आहे. आपल्याला दोन्ही प्रसाद मिळणार आहेत, इकडे भजनाचा आनंद आणि तिकडं भोजनाचा आनंद. असा दुहेरी योग आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतोय. त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा अशा प्रकारची संयोजकाकडून असलेली विनंती आपल्याबरोबर पोहोच करतो. बोलत असताना काही शब्द इकडे तिकडे गेला असेल तो माझ्या वाणीचा दोष आहे. जे गोड असेल ते गुरुवर्य विठ्ठल बाबांची, वंशी बाबांची कृपा आहे, आईसाहेबांची कृपा आहे. आज 2 महाराज आहेत, संत आणि चेडे महाराज आहेत. आणि सगळ्यात कौतुक मला कोणाचं वाटलं असेल तर हे आमच्या छोट्या 20 लाख तुम्हाला जयारी कर सगळ्यांना. जयर म्हण ना जय नको बरं, त्याचा कंटाळा आहे त्याला. असा हा गोड कार्यक्रम, गोड कार्यक्रम आपण आता त्याची सांगता करू. वेळ संपलेला आहे, आपल्याला जास्त बोलता येणार नाही. घेऊ का वर्त? जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय बोलिले तुरे वेळी वाकुडे उत्तरे क्षमा पराध महाराज नाही उच्चारिला अधिकार म्या फुला क्षमा पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा पैकी करा क्षमा पराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम.